प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 11. आता आपल्या इथं काय घेऊन आहे? लाईन एल, लाईन एम अँड लाईन एन. ठीक आहे. आता बघा, लाईन पी इज पॅरल टू लाईन क्यू, लाईन क्यू इज पॅरल टू लाईन आर. देन लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल, एल एम एन इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. देन अँगल, देन ए बी सी डी ई हे काय दिले आपल्याला? अँगल्स दिले. काय दिले? अँगल्स. तर इथं आपल्याला काय विचारलं आहे रे प्रश्नामध्ये? काय फाइंड आउट करा म्हणते? सी च्या कॉम्पोनंट अँगल फाइंड आउट करा म्हणते. काय विचारलं आहे आपल्याला? अँगल सी. आता अँगल सी ला कॉम्पोनंट अँगल कोणता आहे? ठीक आहे. आता याला कॉम्पोनंट कोणता आहे तो आपल्याला अँगल शोधायचा आहे. तर शोधायचे आहे की नाही? हा, ठीक आहे. आता बघा, म्हणजे अँगल सी ला कॉम्पोनंट अँगल कोणते आहेत ते आपल्याला काय करायचे? शोधायचे आहे. ठीक आहे. आता बघा इकडे, आता मला सांगा, आता जसं आपण याचा विचार केला तर याला अँगल हा असेल कॉम्पोनंट, अरे असेल की नसेल? त्याच्यानंतर परत हा पण अँगल त्याला कॉम्पोनंट असेल. आता मला सांगा, जर आपण वरचा विचार नाही केला, ठीक आहे, तर अँगल डी कॉम्पोनंट अँगल डी, म्हणजे याला कॉम्पोनंट डी राहणार का? तर म्हणजे हा अँगल इथं आला, डी अँगल कॉम्पोनंट राहणार की नाही? ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण इथला विचार केला तर अँगल इज कॉम्पोनंट कोणाला राहणार? ई राहणार की नाही? तर जसं आपण आता आन्सर काढला गेला, इथं काय म्हणताय? अँगल सी इज कॉम्पोनंट. आता याला अँगल सी ला कॉम्पोनंट कोण कसे अँगल येते? अँगल डी अँड कॉम्पोनंट अँगल ई. हा पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला? अँगल डी आणि ई. आन्सर तिसरा. अरे दिसला का? बरोबर आहे का? चेक करा. ठीक आहे. समजलं का? अरे समजलं का? चलो, क्वेश्चन नंबर 12 रीड करा. काय दिला क्वेश्चन नंबर 12? क्वेश्चन नंबर 12 रीड करा. If line M is parallel line N and line L is transversal. एकच जण वाचा कोणी. काय म्हणताय? लाईन एम इज पॅरलल लाईन एल अँड एल इज अ ट्रान्सव्हर्सल. त्याच्यानंतर आपल्याला बघा अँगल बी काय दिले आपल्याला? 3x - 10 डिग्री. अँगल बी काय दिले आपल्याला? 3x - 10 डिग्री. त्याच्यानंतर अँगल ए किती दिले आपल्याला? 2x + 70 डिग्री. ओके. त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला? 3x minus 10. The sum of the measures of corresponding angles is. हा, आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्सची काय विचारलंय? सम विचारलंय. काय विचारलंय? सम. सम म्हणजे काय होते? ऍडिशन. सम म्हणजे ऍडिशन. आता मला सांगा, आता बी च्या करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? एफ. बी च्या करस्पॉन्डिंग अँगल एफ. जर बी आपल्याला दिला 3x - 10 डिग्री, म्हणजे एफ पण काय होणार आपला? 3x - 10 डिग्री. आणि हे काय झाले? लिनियर अँगल झाले. लिनियर अँगलची बेरीज किती राहते? 180 डिग्री. लिनियर अँगलची बेरीज किती राहते? 180 डिग्री. तर सगळे त्याचे चला आपण त्याला काढून घेऊ. काय दिले रे? 3x - 10 डिग्री प्लस 2x प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं? कारण की बिकॉज सम ऑफ लिनियर अँगल्स आर 180 डिग्री. म्हणजे जे पण लिनियर अँगल आहेत, म्हणजे एका लाईनीवरचे जे पण अँगल आहेत त्यांची बेरीज किती राहते? 180 डिग्री. किती राहते? 180 डिग्री. तर चला आता याची बेरीज करा. 3x + 2x 5x. त्याच्यानंतर -10 + 70. 70 - 10 किती येणार? +60 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. आता 5x प्लस आहे इक्वल टू च्या तिकडे गेल्यानंतर मायनस 180 डिग्री - 60 डिग्री. 5x इज इक्वल टू 180 - 60 120 डिग्री. 5. आता मला सांगा, हा इथे इंटू मध्ये आहे. 5 इक्वल टू च्या तिकडे गेलं तर काय होणार? डिव्हिजन. तर x इज इक्वल टू 120 डिवाइडेड बाय 5. 5 टू जा 10, 5 4 जा 20. किती डिग्री आला रे? x इज इक्वल टू 24 डिग्री. आता मला सांगा x ची व्हॅल्यू मला मिळाली. आता बघा, आता करस्पॉन्डिंग, आता b आणि f करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. b आणि f आहे करस्पॉन्डिंग अँगल. आता जर मी x ची व्हॅल्यू b च्या व्हॅल्यू मध्ये पुट केला, b च्या अँगल मध्ये पुट केला, तर मला b किती आहे तो मिळेल? तर मिळेल की नाही? ठीक आहे. आता बघा, आता x ची व्हॅल्यू इथं पुट करा. 3x - 10 डिग्री. ठीक आहे. म्हणजे काय होणार? 3 × 24 - 10 डिग्री. 24 3 जा 72 - 10. ठीक आहे. 70 - 72 - 10 इज इक्वल टू 62 डिग्री. म्हणजे आपल्याला कोणता अँगल
अँगल बी किती मिळाला 62 डिग्री. आता अँगल बी च्या करस्पॉन्डिंग अँगल कोणता झाला अँगल एफ म्हणजे अँगल बी इज इक्वल टू 62 डिग्री. तर अँगल बी जर 62 आहे तर याच्या करस्पॉन्डिंग अँगल कसे राहतात इक्वल राहतात. अँगल एफ पण काय होणार 62 डिग्री. किती होणार 62 डिग्री. आपल्याला काय विचारलंय सम विचारलंय. काय विचारलंय सम. तर ह्या दोन अँगलची सम करा. 2 2 4 6 6 12 किती आला रे 124 डिग्री. आन्सर 1. आन्सर 1. एवढा समजला का. एवढा समजला का. हा चला नोट डाऊन करा. कर लो. बघा क्वेश्चन नंबर 13 काय म्हणताय व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्ट बाय अ ट्रान्सव्हर्सल द इंटेरियर अँगल्स फॉर्म आर. आता बघा प्रश्न काय म्हणत आहे व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्ट. आता बघा ह्या काय आहेत ह्या पॅरलल लाईन्स. ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत लाईन एम अँड लाईन एन. ह्या दोन पॅरलल लाईनला एक लाईन काय करत आहे इंटरसेक्ट करत आहे. काय करत आहे इंटरसेक्ट करत आहे. लाईन पी. पी इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे पी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत आहे. तर अँगल्स आर फॉर्म कोणते इंटरसेक्ट बाय ट्रान्सव्हर्सल. आता याच्यामध्ये जे इंटेरियर अँगल्स म्हणते काय कोणते अँगल्स म्हणते आपल्याला इंटेरियर. तर याच्यामध्ये इंटेरियर अँगल म्हणजे हे झाले आणि हे झाले. ठीक आहे ठीक आहे. आता काय म्हणताय फॉर्म आर. जे इंटेरियर अँगल्स आहेत ते कोणते फॉर्म होतात रे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता जे पण हे इंटेरियर अँगल्स आहेत ते काय राहतील आपले सप्लिमेंटरी अँगल. आणि मेजरमेंट ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स 180 डिग्री. मेजरमेंट ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स आर 180 डिग्री. ठीक आहे. आता हे जे सप्लिमेंटरी अँगल आहेत यांची बेरीज किती राहते 180 डिग्री. म्हणजे आपले आन्सर काय राहणार सप्लिमेंटरी अँगल्स. काय राहणार सप्लिमेंटरी अँगल्स. समजला का एवढा. अरे समजला का हा ठीक आहे. चला इकडे लक्ष द्या. आपल्याला दोन पॅरलल लाईन दिले आहेत. दोन पॅरलल लाईन दिले आहेत. ठीक आहे. त्यामध्ये एक ट्रान्सव्हर्सल दिले आहे. ठीक आहे. त्यामध्ये काय म्हणताय मेजर अँगल PLB. कुठे आहे रे PLB. या अँगलचं मेजरमेंट दिलं किती आहे रे 85 डिग्री. 85 डिग्री. त्याच्यानंतर काय दिलं आहे मेजर अँगल DMQ. कुठे आहे DMQ. किती दिलं आहे आपल्याला x प्लस 15 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय x ची व्हॅल्यू विचारली. काय विचारलंय x ची व्हॅल्यू. आता मला सांगा की PLB याच्या करस्पॉन्डिंग अँगल कोणता होणार LMD. अरे होणार का अरे होणार की नाही. आता लक्ष द्या अँगल PLB is congruent LMD. अँगल LMD. हा PLB अँगल कोणाला कॉन्ग्रुएंट असणार LMD. म्हणजे जर हा 85 आहे तर हा आपण अँगल किती असणार 85 डिग्री. अरे असणार की नसणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हटलो की लिनियर अँगल एका अँगलच्या अँगलची सम ऑफ अँगल किती राहते 180 डिग्री. किती राहते 180 डिग्री. ठीक आहे. तर चला आपण असा करू शकतो 85 डिग्री प्लस x प्लस 15 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता मला सांगा रे 85 90 10 किती झाले 100. तर x प्लस 100 इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आता मला सांगा x इज इक्वल टू प्लस आहे इक्वल टू चे साइन तिकडे गेल्यानंतर मायनस. तो 180 मायनस 100. तर x इज इक्वल टू 180 मायनस 100 किती होणार 80 डिग्री. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं होता x ची व्हॅल्यू. ते x किती असणार आपला 80 डिग्री. आन्सर 4. आन्सर 4. समजला का समजलं. बघा इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 15. चल रीड करे प्रश्न. क्वेश्चन रीड कर. In the adjoining figure, line P parallel, P parallel line Q, line P parallel line Q. त्याच्यानंतर line L is parallel line M. ठीक आहे. using the measures of given of angles A and B respectively. ठीक आहे. आता बघा रे आपल्याला A आणि B ची काय काढायचे अँगल्स काढायचे. मेजर ऑफ अँगल यांचे दोघांचे काढायचे. कोणाचा A आणि B चा. ठीक आहे. आपल्याला बघा हा एक अँगल दिलाय आणि हा एक अँगल दिलाय. तर दिलाय की नाही दिलाय. आता मला सांगा हे इंटेरियर अँगल दिसत की एक्सटेरियर अँगल दिसत आहे एक्सटेरियर. एक्सटेरियर पा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. कोणते अँगल्स आहेत
एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स कसे राहतात? इक्वल राहतात. कसे राहतात? इक्वल. लक्षातच ठेवा. ठीक आहे. एक्सटेरियर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. ठीक आहे. EQUA. ओके. त्याच्यानंतर बघा आता हे इक्वल राहतात म्हणजे 37x - 7 डिग्री. ठीक आहे. इज इक्वल टू इक्वल म्हणजे सारखेच आहेत दोन्ही. 31x + 11 डिग्री. हो की नाही? आता मला सांगा जे जे व्हेरिएबल्स वाले टर्म आहे ते एका साईडला घेऊन येऊ. अरे हो की नाही? आता 37x प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस इज इक्वल टू आता -7 डिग्री इक्वल टू साईन तिकडे गेल्यानंतर प्लस प्लस 7 डिग्री. आता 37 - 31 6x इज इक्वल टू 11 + 7 18 डिग्री. ठीक आहे. आता बघा 6x म्हणजे इंटू मध्ये आहे. इंटू मध्ये सगळे इक्वल टू साईन तिकडे गेला तर होतो डिवाइड 18 डिग्री अपॉन 6. x इज इक्वल टू 6 1 6 6 3 18 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली रे? 3. ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय? हा A आणि B. तर सगळ्यात आधी आपण काय करू? ह्या अँगलचा मेजरमेंट किती आहे तो शोधून काढू. ठीक आहे. अरे हो की नाही? आता बघा मी पुट करतो. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू 3 डिग्री. कुठं पुट करायचे आपल्याला? याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. याला द्या इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो मी 37x - 7. ओके. आता बघा 37 इंटू x म्हणजे किती रे? 3. x किती घ्यायचे आपल्याला? 3. 3 - 7 तर 3 7 जा 21 चा 1 कॅरी टू 3 2 जा नाही सॉरी 3 3 जा 9 9 इंटू 11 11 - 7 डिग्री म्हणजे किती येणार आहे हा? 11 - 7 104 डिग्री. म्हणजे याचाच अर्थ असा की हा जो अँगल आहे हा आपल्याला किती मिळाला? 104 डिग्री. किती मिळाला? 104 डिग्री. ओके. एवढा समजला का? आता त्याच्यानंतर आता बघा हा अँगल कोणाला करस्पॉन्डिंग अँगल आहे? ह्या अँगलला. अरे आहे की नाही? जर हा 104 आहे तर हा पण किती असणार? 104 डिग्री. हा जर याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? हा आहे. तर याचा मेजरमेंट किती होणार? 1 सॉरी ए होणार. काय होणार? ए. तर पहा तुम्हाला लक्षात पाहिजे की जे पण लिनियर अँगल्स आहेत एका लाईनीवरचे जे पण अँगल आहेत त्यांचं मेजरमेंट किती असते? 180 डिग्री. त्यांचे मेजरमेंट किती असते? 180 डिग्री. जर हा 104 झाला तर मला ए ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. मी असा करू शकतो की a + 104 इज इक्वल टू 180 डिग्री. अरे करू शकतो का? का कारण आहे द सम ऑफ लिनियर अँगल्स आर 180 डिग्री. एवढा समजला? तर बिकॉज लिहून ठेवा. ठीक आहे. बिकॉज द सम ऑफ द लिनियर अँगल्स आर 180 डिग्री. आता झाला प्लस आहे इक्वल टू च्या साइन तिकडे गेलं तर होणार मायनस म्हणजे 180 डिग्री मायनस 104 डिग्री. तर मला सांगा किती येणार रे? 76 डिग्री. आता ए किती मिळाला आपल्याला? 76. म्हणजे जर हा अँगल किती मिळाला आपल्याला? ए इज इक्वल टू 76 डिग्री. तर याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? बी. याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? बी. म्हणजे याचा पण मेजरमेंट किती होणार? 76 डिग्री. तर मला सांगा अँगल ए इक्वल किती मिळाला आपल्याला? 76 आणि अँगल बी इक्वल किती मिळाला? 76. आता बघा या आन्सर पुढे दिसत आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2. पर्याय 2. अरे समजला का? समजला? क्वेश्चन नंबर 16. चल रीड करें क्वेश्चन नंबर 16. लाइन A is parallel line M. A is a transversal. ठीक आहे. त्याच्यानंतर समोर if ray PQ is a रे PQ हा काय आहे? रे आहे. काय आहे? रे PQ. ओके. देन is a angle angle bisector of APT. angle APT. तर पहा अँगल APT चा काय आहे? हा बायसेक्टर आहे. काय आहे? बायसेक्टर. then x is equal to देन x इज इक्वल टू आता पहा आपल्याला इथे 2x दिले आहेत. ठीक आहे. तर जो अँगल बायसेक्टर आहे तो काय करतो रे? आता जसा हा अँगल आहे यामध्ये मी अँगल बायसेक्टर काढलो. ह्या दोघांना काय करतो? सेम डिस्टन्स वर काय करतो? सेम डिस्टन्स वर बायसेक्ट करतो. काय करतो? बायसेक्ट करणे विभाजणे. बायसेक्ट करणे म्हणजे विभाजने. ह्या अँगलला दोन समान भागात काय करतो? विभाजतो. तर इथं अँगल बायसेक्टर काय आहे? रे PQ. आता जो ह्या x ची व्हॅल्यू असेल तेवढीच व्हॅल्यू काय असेल? ह्या x ची असेल. रे असेल की नसेल? ठीक आहे. आता मला सांगा
हा अँगल कोणाला कॉन्ग्रुएंट आहे रे? हा जो अँगल आहे हा अँगल कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? ह्या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे. बरं आहे का नाही? आता जसं मी याला काय घेऊ शकतो? x घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? x. मी तुम्हाला आता सांगितलं की आता हा 110 डिग्री आणि हा x डिग्री एकाच अँगलवर आले म्हणजे काय झाले? लिनियर अँगल झाले. काय झाले? लिनियर अँगल. द मेजरमेंट ऑफ लिनियर अँगल इज 180 डिग्री. बस सोपंच आहे. आता इथून समोर काढ. म्हणजे काय करायला लागेल? x plus 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं रे? बिकॉज सम ऑफ linear angles is 180 डिग्री. किती राहते? 180 डिग्री. आता पहा प्लस आहे इक्वल टू 90 डिग्री गेलं तर काय होणार? मायनस. तर 180 डिग्री मायनस 110. तर x इज इक्वल टू किती होणार? 180 मायनस 110 70 डिग्री. अरे हो की नाही? आता मी काय म्हणलो? आता अँगल बायसेक्टर आपल्याला p समान भागात विभाजत आहे. काय करत आहे? इक्वल डिस्टन्स मध्ये विभाजत आहे. ते दोन समान तुकड्यात भागत आहे की नाही? तर म्हणजे काय करायला लागेल? बायसेक्ट म्हणजे याची काय करायला लागतील? समान भाग करायला लागतील. म्हणजे 70 डिवाइडेड बाय 2. 70 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 35. बरोबर होणार की नाही? म्हणजे हा एक अँगल x किती होणार? 35 आणि दुसरा अँगल किती होणार? 35. आपला आन्सर काय असणार? पर्याय 1 35 डिग्री. समजला का? क्वेश्चन नंबर 70. ठीक आहे. काय दिले आहे? इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आपल्याला काय करायचे? दोन पॅरलल लाईन काढायचे. काय करायचे? टू पॅरलल लाईन्स. ठीक आहे. हे झाले टू पॅरलल लाईन्स. त्याला नाव दे एम आणि एन. आणि त्यामध्ये काय काढामध्ये? ट्रान्सव्हर्सल. काय काढामध्ये? ट्रान्सव्हर्सल एन. ठीक आहे. ट्रान्सव्हर्सल. देन हाऊ मेनी पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग एंगल? करस्पॉन्डिंग एंगल्सचे पेअर्स. ठीक आहे. करस्पॉन्डिंग एंगल्स पेअर्स. ठीक आहे. आता करस्पॉन्डिंग एंगल्सचे किती जोड्या राहतील? ठीक आहे. आता लक्ष द्या. किती पेअर झाली? एक. हे एक पेअर झाली. ठीक आहे. वन पेअर प्लस याच्या खाली हा एक अँगल हा एक अँगल पेअर झाली. जोडी म्हणत आहे. ठीक आहे. वरच्या अँगलची एक जोडी झाली आणि खालच्या अँगलची एक जोडी. दोन जोड्या झाल्या प्लस सेम इकडे पण तसेच असतील. अरे असतील का? हा अँगल याला करायला असेल आणि हा याला. म्हणजे किती करस्पॉन्डिंग अँगल असतील? अरे किती असणार? हाऊ मेनी करस्पॉन्डिंग पेअर्स? 4 पेअर्स. किती? 4 पेअर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारलंय? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट. ठीक आहे. आता अल्टरनेट म्हणजे एक अँगल सोडून. आता बघा दोन अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलचे दोन टाइप. अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगलचे दोन टाइप म्हणजे कोणता? पहिला इंटेरियर आणि सेकंड एक्सटेरियर. आता बघा इंटेरियर अँगलचे पेअर किती असतात? पहा वरचा भाग लक्षात ठेवायचा नाही. हे एक आणि हे दोघांची म्हणजे एक पेअर झाली आणि ह्या साईडची एक पेअर झाली का? म्हणजे इंटेरियर अँगलचे किती पेअर होतील? 2 पेअर. किती पेअर? 2 पेअर. त्याच्यानंतर आता काय म्हणतात? एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे. आतमधले अँगल मोजायचे नाही. हे आणि हे एक पेअर झाली. ही एक आणि ही एक. किती पेअर झाल्या? 2. तर एक्सटेरियर अँगलचे किती पेअर होतील? 2 पेअर्स. आता त्याच्यानंतर काय म्हणताय? आर फॉर्म करस्पॉन्डिंग अँगल्स अँड हाऊ मेनी पेअर्स टोटल. ठीक आहे. हाऊ मेनी म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स प्लस अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर अँगल्स. आता बघा काय होणार? 4 करस्पॉन्डिंग अँगल्स प्लस 2 इंटेरियर अँगल्स प्लस 2 एक्सटेरियर अँगल्स. 4 to 6 and 2 8. असे किती पेअर्स म्हणते ते? 8. आन्सर 3. आन्सर 3. राईट लक्षात. चला लक्ष दे. क्वेश्चन नंबर 18. लाइन A is parallel to line B and line A is a transversal. Line A is a transversal. आपल्याला काय करायचं आहे? टू फाइंड x. काय करायचं आहे? x ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. आता मला सांगा जर अँगल हा जो अँगल दिसत आहे हा कोणाला करस्पॉन्डिंग असेल रे? याला रे असेल का? म्हणजे याची व्हॅल्यू किती होणार? 5x. असं मला सांगा हे दोन्ही अँगल एका लाईनीवर आले. कसे आले? एका लाईनीवर. तर आपण काय म्हणतो? द सम ऑफ लिनियर अँगल्स इज 180 डिग्री. किती असते? 180 डिग्री. तर x प्लस 5x इज इक्वल टू 180 डिग्री. तर x प्लस 5x 6x इज इक्वल टू 180 डिग्री. तर x इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन 6. x इज इक्वल टू 6 1 जा 6, 6 3 जा 80. x इज इक्वल टू
30 डिग्री, x इज इक्वल टू 30 डिग्री. आन्सर बघा कुठे आहे, x इज इक्वल टू पहिला. ठीक आहे, x इज इक्वल टू 30 डिग्री. समजला? चला बघा काय दिले आहे, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म व्हेन अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्ट बाय अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, सगळ्यात आधी पहिल्यांदा डायग्राम काढून घ्या. काय पॅरलल लाईन दिली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणता येते, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म व्हेन अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्ट अ ट्रान्सव्हर्सल. एक लाईन काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटरसेक्ट बाय ट्रान्सव्हर्सल आर 2x डिग्री अँड 3x डिग्री, देन देअर मेजर्स आर. आता मला सांगा, इंटेरियर अँगल म्हणजे इथं आतमध्ये असणार, अरे असणार की नाही, आणि इंटेरियर अँगल्स इज सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 आणि इंटेरियर अँगल्स आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल्स, द सम ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री. ठीक आहे, आता सपोज आता आपण याला पकडू 2x डिग्री आणि याला पकडू आपण 3x डिग्री. तर त्यांनी काय विचारले आपल्याला, ह्या दोन अँगल्सची काय विचारले, म्हणजे हे दोन अँगल्स विचारले. ऍक्च्युअली काय विचारलंय, ह्या दोन अँगलचा मेजरमेंट किती आहे तो विचारलाय. ठीक आहे, तर मी म्हणलो की जे इंटेरियर अँगल्स राहतात ते कोणते अँगल राहतात, सप्लिमेंटरी. कोणते राहतात, सप्लिमेंटरी. मेजर ऑफ नाही, सम ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स आर 180 डिग्री. ठीक आहे, बोलू पाठच झालं पाहिजे. आता बघा, सम करायचे म्हणजे 2x प्लस 3x इज इक्वल टू 180 डिग्री. तर 2 प्लस 3 5x इज इक्वल टू 180 डिग्री. x इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन 5 डिग्री. x इज इक्वल टू 5 3 जा 15, किती उरले रे, 15 3, तर 3 6 जा 5 6 जा 30, तर x इज इक्वल टू किती आला रे, 30 डिग्री. सगळ्यात आधी आपल्याला कोणता अँगल फाइंड आउट करू, आपण हा वाला अँगल फाइंड आउट करू. ठीक आहे, 2x इज इक्वल टू, आता इथे काय करू, पुट x इज इक्वल टू 36 डिग्री. तर 2x ची काढायचं आहे आपल्याला, तर 2 इंटू 36 म्हणजे काय होणार, 36 2 जा 72 डिग्री. म्हणजे एक अँगल आपल्याला किती मिळाला, हा किती मिळाला रे, 72 डिग्री. किती मिळाला, 72. आता ह्या अँगलचा मेथड काढायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 3x इज इक्वल टू 3 इंटू 36, तर 3 6 जा 18 जा 8 कॅरी 1, 3 3 जा 9 1 10. दुसरा अँगल किती मिळाला, 108. म्हणजे हा जो अँगल आहे याचा किती आहे, 108 डिग्री. चला बघा, दोन अँगल मिळाले, पहिला मिळाला 72 डिग्री आणि सेकंड मिळाला 108 डिग्री. पर्याय शोधा, पहिला 72 अँड 108 डिग्री. आन्सर 1. समजला का? चला वाचा प्रश्न काय दिलाय, चला क्वेश्चन रीड करा पटकन. इन द फिगर alongside which of the following pair of angles is not corresponding angles? is not corresponding. ए काय म्हणतात रे आपल्याला, not corresponding angles. ठीक आहे, आता लक्ष द्या, मला सांगा हा जो अँगल y आहे याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल, अँगल m. कोणता असेल रे, अँगल y करस्पॉन्डिंग अँगल m. ठीक आहे, आता मला सांगा म्हणजे हा बरोबर आहे, अरे बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अँगल x अँड अँगल n. अँगल x, आता ह्या अँगल x ला अँगल n करस्पॉन्डिंग असेल, अरे असेल की नसेल, हा म्हणजे हे पण पेअर बरोबर आहे. आपल्याला काय शोधायचं आहे, नॉट करस्पॉन्डिंग शोधायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अँगल u अँड अँगल m. अँगल u अँड अँगल m. आता या अँगल u चं करस्पॉन्डिंग अँगल काय होणार, t. अँगल u चं करस्पॉन्डिंग अँगल काय होणार, t. हा बरोबर आहे, हा बरोबर आहे का, नाही. म्हणजे आपला आन्सर काय होणार, आन्सर 3. आन्सर 3. एवढा समजला का? चला बाय. काय बघायचंय, क्वेश्चन नंबर 21 to 24. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 21 ते 24 साठी आपल्याला एक डायग्राम दिली आहे. काय दिली आहे, डायग्राम दिली. ठीक आहे, आता बघा ह्या डायग्राम वरून आपल्याला हे बाकीचे 4 प्रश्न सोडवायचे. आता आपण 3 लिहून झाले, एक प्रश्न नंतर लिहू. पहिला पहा, क्वेश्चन नंबर 21 काय म्हणते, which of the following pairs of angle is corresponding angles. करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला काय करायचे, शोधायचे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला काय म्हणलो, करस्पॉन्डिंग अँगल हे कसे राहतात, इक्वल राहतात. आता बघा पर्याय पहिला बघा, अँगल ABC. अँगल ABC. आता मला सांगा अँगल ABC च्या करस्पॉन्डिंग अँगल कोणता होणार, अँगल BFE. का होणार, अँगल BFE काय होणार, आता BFE ऐका, किंवा EFB होणार. ऐका असं काही ABD आहे.
अँगल ABC याच्या करस्पॉन्डिंग अँगल ABD होणार का? नाही, म्हणजे पर्याय पहिला चुकला. ठीक आहे. त्याच्यानंतर अँगल CBF अँगल CBF अँगल C. आता बघा याच्या करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? हा होणार EFH. आणि इथे दिलाय का DBH. काय दिलाय? DBH. दिलाय रे DBF DBF हा होणार का? नाही होणार, म्हणजे हा पण पर्याय चुकला. ठीक आहे. त्याच्यानंतर अँगल ABC अँगल ABC पुढे गेलं सॉरी अँगल ABC इज इक्वल टू BFG. आता मला सांगा याचा करस्पॉन्डिंग अँगल हा होणार का? नाही, म्हणजे हा पण पर्याय नाही. त्याच्यानंतर अँगल ABD कुठे गेला? ABD इक्वल टू BFG, म्हणजे ह्या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता होणार? हा वाला. म्हणजे पर्याय कोणता राहील आपल्या बरोबर? पर्याय क्रमांक 4. तर समजला का एवढा? हा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 22. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल इज इंटेरियर अँगल? कोणते अँगल म्हणतात आपल्याला? इंटेरियर म्हणजे आतमध्ये. हे वरचे दोन अँगल मोजायचे नाही. ठीक आहे. तुम्हाला काय म्हणलो? इंटेरियर अँगल. ठीक आहे. आता इंटेरियर अँगल कोणकोणते आहेत ते बघा. अँगल EFH अँगल EFH इंटेरियर आहे का? हा एक्सटेरियर आहे, म्हणजे पहिला पर्याय चुकला. त्याच्यानंतर अँगल CBF ओके हा इंटेरियर अँगल आहे. त्याच्यानंतर अँड EFB कुठे गेला रे? EFB आहे का? नाही, म्हणजे हा पण पर्याय चुकला. त्याच्यानंतर अँगल ABC म्हटलं म्हणजे बाहेर एक्सटेरियर अँगल झाला, म्हणजे हा पण पर्याय चुकला. ठीक आहे. त्याच्यानंतर अँगल ABD and अँगल HFG इंटेरियर हे तर सगळे एक्सटेरियर झाले रे. हा एकच तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल इंटेरियर अँगल CBF हा बरोबर आहे. ठीक आहे. CBF याचा प्रॉपर कोणता दिसत आहे? CBF हा इंटेरियर अँगल आहे ना. याची पेअर कोणती होणार? CBF ची पेअर. याची पेअर कोणती होणार? ही वाली होणार EFH. काय दिलाय? EFB काय दिलं रे? अरे होणार ना हा इंटेरियर अँगल होणार ना हा EFB. हा कसं नाही म्हटलं हा होणार. इकडे बघा CBF दिसत आहे CBF. अरे हा इंटेरियर अँगल झाला की नाही झाला? त्याच्यानंतर EFB हा पण तर इंटेरियर अँगल होणार आहे EFB. अरे होणार की नाही? म्हणजे आपला आन्सर काय होणार? आन्सर 2. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 23. Which of the following pair of angle is alternate angle? Alternate angle. ठीक आहे. आता बघा आपल्याला अल्टरनेट अँगल शोधायचे आहे. आता जे इंटेरियर अँगल आपल्याला बघा. इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे कसं राहतं? Z1. काय म्हणतो? Z. म्हणजे Z म्हणजे हा कुठला? इथून इथं हा Z बनेल. इथं हा Z बनेल का? हो. पण आपल्याला शोधायचे आहे. आता जो वरचा आहे. आता एक्सटेरियर अँगलचा अल्टरनेट अँगल काय होणार? ABC चा अल्टरनेट अँगल काय होणार? EFH. आता पहिल्यांदा शोधून बघा. ठीक आहे. अँगल CBA कुठे आहे? CBA म्हणजे बघा आता हा आपला अँगल घेतलाय तर याचा एक्सटेरियर अँगल कोणता पाहिजे? खालचा पाहिजे. ठीक आहे. काय दिलाय? GFH. हा सॉरी याचा अल्टरनेट हा राहील का? याचा अल्टरनेट हा राहील का रे? आता थांबा इथे एक नंबर देतो. हा एक आणि एक म्हणजे याचा अल्टरनेट हा 2 आणि हा 2. याचा अल्टरनेट हा राहील का? बघा यांचा पहिला आहे का याचा? आहे का रे? हा पहिला चान्स मिळाला. लक्ष द्या. आठवा एक्सटेरियर अँगल कोणता म्हणतो? एक्सटेरियर अँगल. आता इथं 1 दिसत आहे ते याचा अल्टरनेट अँगल कोणता होणार? हा वाला. याच्या अपोजिट हा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर 2 नंबर दिलाय तर हा एक्सटेरियर अँगलचा ह्या एक्सटेरियर अँगलची पेअर कोणती होणार? हा 2 नंबर. त्याच्यानंतर इंटेरियर अँगल म्हटलं असतं तर हा 1 आणि हा 1. हा 2 आणि हा 2. अरे समजत आहे का? हो. तिन्ही प्रश्न समजले का? अरे समजले का? आणि हे 2 हा चालतील का? सांगा पर्यंत. EFG
एंगल पॉज कर रहे एंगल चला बघा रे क्वेश्चन नंबर 24 काय म्हणताय विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ एंगल्स इज सप्लिमेंटरी काय म्हणताय रे सप्लिमेंटरी जे पण सप्लिमेंटरी एंगल राहते ते कसं राहते इंटेरियर सप्लिमेंटरी एंगल कसं राहते इंटेरियर लक्षातच ठेवायचं इंटेरियर ठीक आहे आता बघा पर्याय पहिला बघा अँगल EFH कुठे आहे रे EFH हा इंटेरियर आहे का एक्सटेरियर आहे एक्सटेरियर म्हणजे पहिला पर्याय चुकला ठीक आहे त्याच्यानंतर अँगल EFH पण EFH एक्सटेरियर अँगल झाला एक्सटेरियर अँगल आहे म्हणून हा पण पर्याय गलत ठीक आहे हा पण पर्याय कसा आहे चुकीचा आहे त्याच्यानंतर अँगल ABC आपण इंटेरियर आहे का एक्सटेरियर आहे रे एक्सटेरियर म्हणजे हा पण पर्याय आपला चुकला त्याच्यानंतर अँगल CBF हा कोणता अँगल आहे आपला इंटेरियर कोणता अँगल आहे इंटेरियर आता तुम्हाला काय म्हटलो की सप्लिमेंटरी अँगल कसं राहते इंटेरियर कोणते राहते इंटेरियर म्हणजे आपल्या आन्सर काय होणार ऑप्शन 4 पर्याय क्रमांक 4 एवढा समजला का क्वेश्चन नंबर 24 इन द फिगर alongside line EN is a transversal काय आहे लाइन EN is a transversal ठीक आहे देन लाइन EL and लाइन M आता पहा लाइन EL आणि लाइन M ला कोणती ट्रान्सव्हर्सल आहे लाइन M ठीक आहे देन फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन फाइंड द रेशो काय फाइंड करायचं सांगितलं आपल्याला रेशो ऑफ मेजर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स यांचे अल्टरनेट अँगल्सचे रेशो विचारले ठीक आहे कोणते वाले इंटेरियर कोणते वाले इंटेरियर जे आपल्याला अँगल दिले ते इंटेरियर आहे का एक्सटेरियर आहे ते इंटेरियर हे जे अँगल दिले इंटेरियर आहे ते एक्सटेरियर तर मला सांगा जर आता हा 70 आहे तर हा अँगल किती होणार 70 डिग्री ओके आता मला सांगा हा 70 आहे हा अँगल किती होणार 110 लिनियर अँगल वर किती डिग्री राहते 180 डिग्री ठीक आहे जर हा 70 असणार तर हा अँगल किती असणार 110 डिग्री ओके जर मला सांगा आता हा एक इंटेरियर अँगल भेटला आता आपल्याला हा इंटेरियर अँगल पाहिजे तर पाहिजे की नाही तर जर हा 100 डिग्री आहे तर हा अँगल किती असणार लिनियर एका अँगल वरचे मेजरमेंट किती राहते 180 डिग्री तर 180 मायनस 100 180 डिग्री मायनस 100 डिग्री इज इक्वल टू 80 डिग्री म्हणजे हा 100 आहे तर हा किती होणार 80 डिग्री तर आपल्याला काय विचारलंय इंटेरियर अल्टरनेट अँगल ठीक आहे आता आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणते घ्यायचे हे दोन अँगल घ्यायचे कोणते वाले हा एक अँगल आणि हा एक अँगल अरे हो की नाही आता बघा हा पण मिटवतो मी आता आपल्याला दोन इंटेरियर अँगल दिसत आहेत कोणते कोणते एक 110 आणि एक 180 डिग्री ठीक आहे आता बघा सॉरी 180 नाही 110 डिग्री आणि 80 डिग्री 110 डिग्री रेशो 80 डिग्री आपल्याला काय विचारलं याचा रेशो विचारलाय तर रेशो म्हणजे आपण कसं लिहितो अपॉन मध्ये 110 अपॉन 80 0 0 कट काय आला 11 अपॉन 8 11 अपॉन 8 ला आपण कसं लिहितो 11 रेशो 8 आणि 11 रेशो 8 पुढे दिसतंय आपल्याला पर्याय क्रमांक फर्स्ट आला काय आन्सर इथपर्यंत एवढा समजला का हां चला म्हणजे हा आपला चॅप्टर झाला एंड हा चॅप्टर झाला एंड आता याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे रूट्स कोणता आहे रे थर्ड चॅप्टर कोणता आहे इंडायसेस अँड क्यूब रूट ठीक आहे चला बाकीचं